आनंदी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता समिधाचं वर्षश्राद्ध असताना खूप काही गोष्टी घडतात आणि त्याच वेळेला इथे आता आनंदी युगंधरची बाजू घेऊन पृथ्वीला जेव्हा काही गोष्टी सुनावते तेव्हा शिल्पाला राग येतो आणि रागाच्या भरामध्ये शिल्पा आनंदीवरती हात उगारते. तर इथे आनंदीवरती हात उगारणाऱ्या शिल्पाचा हात युगंधरने पकडून मुळासकटच उपडण्याची तिला धमकी दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता समिधाचं वर्षश्राद्ध असतं, त्यामुळे युगंधरने आनंदीच्या भाजलेल्या हाताला मलम लावल्यामुळे आनंदीला शिक्षा दिलेली असते. शिल्पा म्हणते की इथे आता श्राद्धाचं जेवण सगळंच्या सगळं तू बनवायचं आणि हीच तुझी शिक्षा असणार आहे. तेव्हा आनंदी सगळ्या गोष्टी हसत हसत करत असते. त्यानंतर वर्षश्राद्धाची सगळी होम हवनची तयारीसुद्धा आनंदी सर्व लोकांना आपल्याबरोबर घेऊन तीसुद्धा करून घेते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, वर्षश्राद्धासाठी इथे आता सगळेजण पांढऱ्या कपड्यांमध्ये तयार होणार असतात. आणि तेव्हा इथे आता आनंदीला सुनीता म्हणते, आनंदीताई, शिल्पाताईंना नाही आवडणार वर्षश्राद्धासाठी तुम्ही इथे पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली. कारण का? तर घरातले लोकच फक्त इथे पांढरे कपडे नेसणार घालणार आणि इथे तुम्ही बाहेरच्या आहात असं शिल्पाताई मानतात, म्हणून तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी नेसूच नका. त्यांना राग येईल आणि उगाच ते तुम्हाला काहीतरी बोलतील. तेव्हा आनंदी म्हणते की शिल्पाताईंच्या मनामध्ये माझ्याबद्दल राग आहे, मला माहिती आहे. पण शिल्पा मॅडमला हे सुद्धा मान्य करावं लागेल की युगंधर साहेब जरी मला त्यांची बायको मानत नाही, पण तरीसुद्धा मी या घरची सून आहे आणि हे नाकारता येणार नाही. आता मी लग्न करून या घरामध्ये सून म्हणून आले. या घरातला छोटासा का होईना पण मी सुद्धा एक हिस्सा आहे ना. मग त्यामुळे सुखादुःखामध्ये मला सुद्धा सामील झालं पाहिजे. आणि आता घरामध्ये सगळे दुःखामध्ये पांढरे कपडे घालणार आणि मी एकटी नवी नवरी म्हणून इथे रंगीत साडीमध्ये कुठेतरी उभी राहणार, हे योग्य वाटतं का तुम्हाला? म्हणून मी सुद्धा पांढऱ्या रंगाची साडी नेसणार. काहीही झालं तरीसुद्धा शिल्पा मॅडमला राग आला तर मी त्यांना समजावेन, असं आनंदी सांगते. आणि इथे आता आनंदीसुद्धा पांढऱ्या रंगाची साडीच नेसते. सर्व तयारी झालेली असते. आनंदी जेव्हा पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये बाहेर येते तेव्हा आनंदी खूप सुंदर दिसत असते. तेव्हा युगंधर तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा शिल्पा म्हणत असते, ए आनंदी, तुझी हिंमत कशी झाली गं पांढऱ्या रंगाची साडी नेसून यायची? हा आमच्या घरातला कार्यक्रम आहे आणि तू आमची कुणीच नाही आहेस, त्यामुळे तुला पांढऱ्या रंगाची साडी नेसून इथे यायची काहीच गरज नव्हती. तुझा आणि समिधाचा काय संबंध आहे गं? तसंही समिधाला तू तिची दुश्मनच वाटत असशील, कारण तू तिच्या युगंधरबरोबर लग्न केलेस. तेव्हा इथे आनंदी म्हणते की घरामध्ये दुःखाचा कार्यक्रम आहे आणि त्या दिवशी मी रंगीत साडी नेसून इकडे तिकडे फिरणं मला योग्य वाटत नाही. मला माहिती आहे तुम्ही मला तुमच्या कुटुंबाचा भाग नाही मानत, पण तसंही बाहेरच्या लोकांसाठी तुम्ही किती नाही म्हणालात तरी मी या घरातली एक मेंबर आहे. मग आता जर कोणी पटकन बाहेरचं आलं आणि जर मला इथे पांढऱ्या साडीमध्ये न बघता रंगीत साडीत बघितलं तर इथे युगंधर साहेबांवरती प्रश्नचिन्ह उभे राहतील आणि ते मला नको आहे. म्हणून मी पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली आहे, असं ती स्पष्टीकरण देते. तेव्हा शिल्पा अजून काही बोलायला जाणार तेवढ्यातच युगंधर म्हणतो की ताई, अगं जाऊ दे ना, तसंही समिधाचं वर्षश्राद्ध आहे, सगळेजण आपण पांढऱ्याच कपड्यांमध्ये आहोत ना. मग इथे जर आनंदीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली तर कुठे बिघडलं? आणि तसंही तुला तिचं पांढऱ्या रंगाची साडी नेसणं आवडलं नाही. बाकीचं सगळं जेवण, बाकीची सगळी तयारी तर तिनेच करून घेतलेली आहे ना. म्हणजे कामासाठी तुला आनंदी लागते, पण इथे घरामध्ये जेव्हा तिला मान सन्मान देण्याची वेळ येते तेव्हा मात्र तुला आनंदी नको. या गोष्टीला काही अर्थ नाही ताई, असं आता युगंधर तिला म्हणतो. आणि त्यानंतर इथे सर्व तयारी झालेली असते. गुरुजीसुद्धा आलेले असतात आणि होम हवनला सुरुवात होते. इथे आता समिधाचा छान असा फोटो मांडलेला असतो. सगळी तयारी करण्यात आलेली असते आणि होम हवनसाठी इथे युगंधर बसलेला असतो. सगळेजण तिथे आता उभे असतात. तेव्हा विद्याधर सारखा आनंदीकडे बघत असतो, कारण त्या पांढऱ्या सिंपल साडीमध्ये सुद्धा आनंदी एकदम सुंदर दिसत असते. तिचं रूप असं खुलून आलेलं असतं. त्याच्याकडे विद्याधर एकटक बघत असतो आणि त्यामुळे इथे राग येतो तो विद्याधरच्या बायकोला, धनश्रीला.
कारण इथे विद्याधरची नजर तिच्याकडून हटतच नसते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे येतो युगंधरचा मोठा मुलगा पृथ्वी, मुलगी इथे येते मिताली, त्याचबरोबर दुसरा मुलगा प्रांजल. तिघेही जण तिथे आलेले असतात. आणि तेव्हा पृथ्वी म्हणतो की बास करा होई नाटकं, कसली नाटकं करताय तुम्ही? इथे होम हवन करताय माझ्या आईच्या मनाला शांतता लाभावी म्हणून. ती जिवंत होती, तिला जगवण्यासाठी जर हे सगळे प्रयत्न केले असतेत ना, तर आता ही नाटकं करायची तुम्हाला गरज पडली नसती. तुमच्या बिझनेस प्रॉपर्टीसाठी माझ्या आईचा जीव गेलाय, कळतंय ना तुम्हाला? तेव्हा इथे युगंधर म्हणतो पृथ्वी, हे काय बोलतोयस तू? तुझ्या आईचा जीव माझ्यामुळे गेला असं म्हणायचंय तुला? आणि तेव्हा आनंदीला कळतं की इथे युगंधरला 3 मुलं आहेत. आणि विद्याधर म्हणतो की ती तिन्ही मुलं आहेत ना तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहेत. आता काय करशील गं? इतक्या वयस्कर माणसाबरोबर तू लग्न केलेस, कसा करशील हा संसार आणि कशी सांभाळशील त्यांच्या मुलांना? आणि बघतेस ना तिन्ही मुलं वडिलांच्या कशी विरोधात आहेत ते. तेव्हा इथे आनंदीला आता पायाखालची जमीनच सरकलेली असते, तिला काहीच कळत नसतं. तिला माहितीसुद्धा नसतं की युगंधरची 3 मुलं आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो आनंदी शॉकमध्ये असते. पण त्यानंतर पृथ्वी आणि युगंधरमध्ये वाद सुरू होतो. इथे पृथ्वी रागाच्या भरामध्ये आपल्या आईच्या मृत्यूला जबाबदार युगंधरला ठरवत असतो. नाही नाही तो बोलत असतो. आणि आनंदीला हे सहन होत नाही. आनंदी मध्ये पडते आणि म्हणते माफ करा, माफ करा मी मध्ये बोलते. खरं तर तुम्हाला बोलण्याचा मला अधिकार नाही आहे. पण आता तुम्ही जे काही तुमच्या वडिलांना बोलताय हे ऐकण्याची सुद्धा आता माझ्यामध्ये ताकद नाही आहे. हे बघा, मी तुम्हाला एवढंच सांगेन की समिधाताईंबरोबर जे काही झालं त्या आता तुमच्यामध्ये नाही आहेत, आपल्यामध्ये नाही आहेत त्या. त्याचं दुःख तुम्हाला मुलं म्हणून होणं साहजिकच आहे. पण म्हणून तुम्ही त्यांच्या मृत्यूसाठी मालक साहेबांना जर जबाबदार ठरवाल तर कसं होईल? ते तुमचे वडील आहेत. झालं गेलं सगळं विसरून, मनातले गैरसमज, कडवटपणा दूर करून तुम्ही तुमच्या वडिलांबरोबर एकत्र आलं पाहिजे. त्यांना समजून घेत त्यांच्याबरोबर तुम्ही आनंदाने आणि प्रेमाने राहिलं पाहिजे. तुम्ही या सगळ्या गोष्टी का नाही करत? आणि इथे तुम्हाला त्यांचे चांगले गुण दिसत नाही, फक्त तुम्हाला त्यांचे वाईटच गुण दिसले का? जे तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या सोयीनुसार तुम्ही मनामध्ये ठरवलेले आहेत. तेव्हा इथे आता पृथ्वी म्हणत असतो, ए तू गप्प बस, तू कोण आहेस गं मध्ये मध्ये बोलणारी? तेव्हा इथे आता सगळेजण तोंडाकरती बघायला लागतात. तेव्हा विद्याधर म्हणत असतो, अरे पृथ्वी, तुला माहिती नाही आहे का? अरे ही आहे तुमची सावत्र आई. तेव्हा पृथ्वी म्हणतो, काय? ही आमची सावत्र आई आहे? तेव्हा विद्याधर म्हणतो, हो तर. काय रे युगंधर, सांग तुझ्या मुलांना की ही आनंदी तुझी कोण आहे? तेव्हा आनंदी म्हणते की हो, मी बायको आहे मालक साहेबांची. आमचं लग्न हे अपघाताने झालेलं आहे. त्याच्यामध्ये कुणीही आम्हाला एकमेकांना जोर जबरदस्ती केली नाही. ना मी इथे साहेबांना केली, ना त्यांनी मला केली. आमचं लग्न आमच्या मर्जीनुसार नाही झालं असेल, पण तरीसुद्धा देवाच्या आशीर्वादाने झाले, असं आता ती म्हणत असते. तेव्हा इथे तुम्ही जे काही मालक साहेबांना बोलताय, प्लीज ते आता बोलणं बंद करा. इथे त्यांना जबाबदार ठरवून मोकळे होऊ नका. तेव्हा पृथ्वी म्हणतो, हे बघ, तू असशील त्यांची बायको, पण तुझा आणि आमचा काडी मात्र काही संबंध नाही आहे, कळलं ना? एका वयस्कर माणसाशी लग्न करताना तुला काहीच कसं वाटलं नाही गं? आणि तसंही दिसायला बरी आहेस, दुसरं कोणी मिळालं नाही का? यांच्याशिवाय यांच्याबरोबरच लग्न करायची तुला काय गरज होती? माझ्या आईची काय अवस्था झाली ही माहिती नव्हती वाटतं तुला, म्हणून तू सुद्धा यांच्याबरोबर लग्न केलंस. काय माहिती तुझीसुद्धा अशी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही, तरुणपणामध्ये तुझ्यासुद्धा फोटोला हार लागेल. तेव्हा युगंधर म्हणतो, पृथ्वी, हे काय बोलतोयस तू? पृथ्वी म्हणतो, काय चुकीचं बोलतोय मी, सांगा ना, काय चुकीचं बोलतोय? माझ्या आईच्या बाबतीत तुम्ही काय वागलात तेच तुम्ही हिच्या बाबतीतसुद्धा वागाल ना? जाऊ दे, मला काय करायचं आहे? तेव्हा आनंदी म्हणते, हे बघा, तुम्ही शांत व्हा. तुम्ही जरा जास्तच बोलते असं नाही वाटत का तुम्हाला? तुमच्या वडिलांच्या समोर इतका मोठा आवाज चढवून बोलणं हे शोभत नाही तुमच्यासारख्या निंबाळकरांना. तेव्हा इथे शिल्पा म्हणते, हे आनंदी, तोंड बंद कर तुझं. तुझी हिंमत कशी झाली गं पृथ्वी आणि युगंधर बोलत असताना त्यांच्या मध्ये मध्ये बोलायची? तुला गप्प बसता येत नाही का एका कोपऱ्याला? एक मुलगा आपल्या वडिलांजवळ बोलायला आलाय, तेव्हा त्याच्या प्रश्नांची उत्तरं काय द्यायची आहेत तो युगंधर बघून घेईल. तेव्हा इथे आनंदी म्हणते, असं कसं बोलताय तुम्ही शिल्पा मॅडम? अहो मी नाही, मी गप्प तरी बसेन, पण तुम्ही बोला ना. तुम्ही समजावा त्यांना. तुम्ही या घरातल्या मोठ्या आहात, कर्त्या धर्त्या आहात. लहान मुलं चुकली तर त्यांचा कान धरणं, त्यांना योग्य ते सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही या घरातली धुरा सांभाळता ना, मग ह्या मुलांना चांगलं काय वाईट काय हे समजावणं तुमचं कर्तव्य नाही का?
आणि तुम्ही काही नाही बोललात म्हणून मला बोलावं लागलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शिल्पा म्हणते, तुझी जीभ खूपच जास्त चुरू करायला लागली आहे गं. थांब तुला तर आता. आणि इथे आता शिल्पाच्या हातामध्ये असलेली काठी ती आनंदीवरती उगारते. तेव्हा इथे युगंधर म्हणतो, ताई थांब. तेव्हा शिल्पा म्हणते नाही आणि ती आता हाताने आनंदीच्या थोबाडीत द्यायला जातच असते. तेवढ्यातच युगंधर तिचा हात पकडतो आणि म्हणतो, नाही ताई, ही चूक तू करू नकोस. सगळ्यांच्या समोर तुला आनंदीवरती हात उगारायची अजिबात गरज नाही आहे. आपल्या घरामध्ये इथे नोकर माणसं आहेत, ते आपल्या इथे काम करतात आणि आनंदी माझी बायको आहे, युगंधरची बायको. जरी मी तिला बायको मानत नसेल किंवा मी तिला तो दर्जा दिला नसेल, पण आज तिच्या नावाच्या पुढे माझं नाव आहे आणि ती निंबाळकरांची सून आहे आणि ती सुनेची सगळी कर्तव्य पार पाडते हे तुला पण माहिती आहे. त्यामुळे तिचा मान सन्मान जपणं हे तुझंसुद्धा तेवढंच काम आहे. घरामध्ये सगळ्यांसमोर तिच्या कानाखाली देऊन तू तिचा मान सन्मान आणि तिचा अधिकार कमी करू नकोस. याला काही अर्थ नाही आहे. तिच्या थोबाडी देऊन तू तिचा मान कमी करण्याचा प्रयत्न करशील, पण मला ते चालणार नाही. आणि काही चुकीचं बोललेली नाही आहे ती. एक बायको म्हणून, या घरची सून म्हणून तिने माझा मान राखण्याचा प्रयत्न केला, एवढंच. त्यामुळे तिच्यावरती हात उगारताना आता 100 वेळा विचार करत जा. हाच हात तुझ्यावरती जर कोणी उगारला सगळ्यांसमोर, तर तुला ते चालणार आहे का? तुझ्या इगोवरती गोष्टी येतील, तुझ्या मान सन्मानावरती गोष्टी येतील. मग आनंदी गरीब घरातली मुलगी आहे म्हणून तिला मानच नाही, तिला इज्जत नाही, हा गैरसमज मनातून काढून टाक. जर अशी श्रीमंत माणसं जे इगोवरती घेतात ना, त्यापेक्षा ही जी सर्वसामान्य माणसं आहेत ना, त्यांनी जर गोष्टी मनावरती घेतल्या तर ते आपल्यासारख्यांच्या लोकांकडे तोंडाकडे सुद्धा बघणार नाही, आपल्या इथे कामसुद्धा करणार नाही. कळलं तुला? त्यामुळे इथे आपल्या इथे काम करणारी लोकं असू दे किंवा आनंदी असू दे, कुणीही असू दे, कुणालाही कमी समजू नकोस, असं युगंधरने आता सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, आनंदीवरती रागाच्या भरामध्ये हात उगारणाऱ्या इथे शिल्पाचा हात पकडून इथे आता युगंधरने तिला आनंदीपासून दूर राहायला सांगितलेलं असतं आणि पुन्हा आनंदीवरती हात उगारायचा नाही, अशी तिला सक्त ताकीदसुद्धा दिलेली असते.